तर नमस्ते. आज इव्हेंट होता शनी शिंगणापूरला जायचा, म्हणजे शिर्डीवरून शनी शिंगणापूरला जायचं. MP चे मंत्री होते, त्यांचा मुलगा आला होता. मग काय आम्ही निघालो. सकाळी 11 वाजता पोहोचायचं होतं तिथं शिर्डीला. शिर्डीवरून आम्हाला जायचं होतं शनी शिंगणापूरला. शिर्डीमध्ये येऊन साईबाबांचं दर्शन घेऊन आम्ही पोचलो साईबाबा इंटरनॅशनल हॉटेलला गाडी बिडी पार्क केली आणि आम्ही चाललो. त्यांना कॉल केला तर ते म्हणले मी फ्रेश होऊन येतो, एक तुम्ही 5-10 मिनटात बसा. मग ते फ्रेश होऊन आले. तोपर्यंत आम्ही एक व्हिडिओ काढल्यानंतर ते आल्यानंतर त्यांचा सत्कार केला. नंतर आमचे 2 बाउन्सर, आम्ही 3 जण सिव्हिल ड्रेसमध्ये, असे टोटल 5 जणांचा इव्हेंट होता. मग काय त्यांच्या गाड्याचा तापा शनी शिंगणापूरच्या दिशेने निघाला. तसं ते मला बोलले तुम्ही आमच्याच गाडीमध्ये बसा. मग काय मी बसलो त्यांच्या गाडीत. बाकीचे बाउन्सर आणि 2 जण ते दुसऱ्या गाडीमध्ये होते. मग आम्ही मध्ये शनी शिंगणापूरच्या रस्त्यामध्ये रस घ्यायला थांबलो. शनी शिंगणापूर जाताना रस एकदम क्वालिटी, कुठं रस प्या, एकदम क्वालिटीच रस आहे. मग त्यानंतर आम्ही शनी शिंगणापूरला पोहोचलो. शनी शिंगणापूर पोहोचल्यानंतर गेट नंबर 2ने आम्ही एंट्री केली. त्यानंतर त्यांचे VIP पास काढायला गेलो. VIP पास काढल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं, त्यांनी पण दर्शन घेतलं. VIP दर्शन होऊन त्यांचं आम्ही परत आमच्या गाड्यांकडेच निघालो. त्यांना गाड्याकडे निघाल्यानंतर गाडीमध्ये बसून परत आमचा ताफा शिर्डीच्या दिशेने निघाला. मध्ये भूक लागली होती, ते बोलले कुठेतरी थांबा म्हणून साई समाधान हॉटेलला थांबलो. राहुरी फॅक्टरीशी तिथं एकदम भारी असं जेवण केलं. जेवण केल्यानंतर परत आम्ही शिर्डीच्या दिशेने निघालो. शिर्डीमध्ये येऊन त्यांना आम्ही हॉटेलला ड्रॉप केलं. त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्याबरोबर फोटो काढला. त्यांना फोटो काढून आम्ही म्हणलो चला आम्ही निघतो. त्याच प्रकारे जाताना परत साईबाबाचं दर्शन घेतलं. धन्यवाद, थँक्यू. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ओनली बाउन्सर.